नमस्कार. कलाप्रज्ञा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आपल्या ह्या चॅनलवर मी कथा सांगत असते, त्याचप्रमाणे मी गाणी म्हणते, मी लिहिलेल्या कविता तुम्हाला वाचून दाखवते, त्याचबरोबर इतरही कवींनी लिहिलेल्या कविता तुम्हाला वाचून दाखवते आणि इतरही बरीच माहिती मी तुम्हाला देत असते. तर अशीच तुमची पण आवड असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. आज आपल्या चॅनलवर प्रतिमा जोशी या कवयित्री आलेल्या आहेत. विनोदी कविता लिहिणं हा त्यांचा हातखंडा आहे. तर त्या आपल्याला एक त्यांची मालवणी कविता आणि दुसरी एक मराठी कविता वाचून दाखवणार आहेत. तुम्हाला जर ह्या कविता आवडल्या तर कॉमेंट करून नक्की सांगा. आपण वेगवेगळ्या कवींना आपल्या चॅनलवर त्यांच्या कविता वाचण्यासाठी बोलवूया. नमस्कार, मी प्रतिमा जोशी. गेल्या 25 वर्षापासून मी कविता लिहिते. माझ्या कविता माझ्या या पुस्तकामध्ये आहेत. त्यातल्याच मी आज 2 कविता वाचून दाखवणार आहे. पहिली एक मालवणी कविता आहे, हास्य कविता. नाजूक चेडवांची घंटागाडी. गावात यंदा पालिकेन घंटागाडी सुरू केल्यान, पण देवान कचरो टाकूची माणसांका अक्कल नाही दिल्यान. गाडी इली तरी कचरो टाकूक नाही जायत. मनात येत तेव्हा जाऊन रस्त्यावर भिरकावून देत. पालिकेन देऊन बघल्यान स्वच्छतेचा शिक्षण, तरी माणसा सुधारण्याचा अजिबात नाही लक्षण. पालिकेक समजा नाही आता काय युक्ती लढवा. मगे ठेवल्यान गाडीयेर नाजूक नाजूक चेडवा. नाचान सांगत चेडवा कचरो लवकर घेऊन येवा. गाडी भरान गेली तर मगे तो घराभोवतूरच ठेवा. आता गाडीचा आवाज येलो की कचरो घेऊन धावत. बायका आधी बापयेच घंटा गाडीची वाट बघत रवत. एक चेडू होता तेथला छान गोरा गोरा पान. ठुमक्यार त्याच्या भाळान बापये झाले बेभान. पहिलो कोण जाता त्याच्या समोर करीत धक्काबुक्की. खेचूक त्याचा ध्यान त्यांच्याकडे येई समन्यांका हुक्की. आधी काम सांगला तर घराबाहेर जाऊक नाही बघित. आता इडिओ फुकणारे बापये घरात येऊक नाही मागीत. बघूचा तेव्हा रस्त्यावर भांग पाडून भटकत रवात बघित. रस्त्याचो कचरो लपान घरात आणून टाकीत. आधी बायलांका घरात कसलीच मदत नाही करीत. आता कचरो नसलो तरी सारखो रवत झाडू मारीत. घरचो कोपरो झाडून काढूक बघित. डबोभर कचरो नाही गावलो तर बायलेवर भडकीत. दाढी पावडर नये कपडे करून कचरो टाकूक जायत. बायलांका समजा नाही नक्की भानगड असा काय. पण बायलांका ठाऊक त्यांचो बापयो काय करूक शकतलो. काय केल्यानी तरी त्यांका सोडून आणखी खय जातलो. घरा आळी रस्तो सगळा साफ दिसूक लागला. अजागळ गावचा सगळा रूपच बदलून गेला. पालिकेन चेडवांका ठेवून चांगलो मोको शाल्लो. आज स्वच्छता स्पर्धेत त्या गावचो पहिलो नंबर इलो. धन्यवाद. आता मी माझी दुसरी कविता जी मराठी भाषेत आहे ती मी वाचून दाखवते. त्या कवितेचं नाव आहे फॅशनेबल ब्लाऊज. शर्लीच्या सासूबाई आल्या मुंबईला शर्लीकडे राहायला. कौतुकाने भारीतला ब्लाऊजचा कपडा दिला शर्लीला. शिवून आणलेला ब्लाऊज बघून नाराजीने म्हणाल्या की एवढा मोठा कपडा दिला होताच ना तू टेलरला. मग एवढा कंजूसपणा त्याने का म्हणून केला. हात एवढे आकूड झालेले समजले नाही त्याला. 4 इंचाची पट्टी शिवली त्याने तुझी पाठ झाकायला. तू सांगितले होतेस का पोट एवढे उडे ठेवायला. गळ्याकडच्या कापडात काय बायकोला रुमाल शिवला. पाठ पोट झाकण्या एवढा पोलका शिवला असता मी तुला. चांगले 10 दिवस घेतले त्याने एवढासा शिवून द्यायला. एवढे गप्प बसायला फुक्कट नाही ना शिवून दिला. ऐकून घेऊन शेवटी शर्लीचा संयम सुटला. म्हणाली छान शिवलाय, मला तर खूप आवडला. फॅशनेबल ब्लाऊज शिवायला आहे टेलर नावाजलेला. त्याने शिवलेला ब्लाऊज अजून कधीच नाही बिघडला. पॅटर्न तो स्वतःच करतो,
सांगावे नाही लागत त्याला. खूप गर्दी असते त्याच्याकडून ब्लाऊज शिवून घ्यायला, म्हणून त्याने शिवून द्यायला एवढा वेळ घेतला. सासूबाई, आपण तुमचा एक देऊन बघूया का शिवायला? वयाला शोभेचे पॅटर्न करायला सांगते मी त्याला. नको बाई, मी शिवलेलेच घालायला आवडतात मला. नाही द्यायचा फुक्कट कपडा त्या टेलरला मारायला. उरलेल्या चिंध्या वापरते मी गोधडी शिवायला. तसेच तर दुपटे शिवले होते मी आपल्या गंप्याला. पाठ पोट उघडे टाकलेले आवडणार नाही यांना. गंप्याला घेऊन संध्याकाळी जातात नाही फिरायला. त्या टेलरचे रुमालाचे दुकान पाहिल्याचे म्हणाले मला. धन्यवाद.